बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, काल परवाची नितेश राणेंची ती कणकवलीतली स्टंटबाजी तुम्ही सर्वांनी पाहिली असाल। स्टंटबाजी म्हणजे एका मटका अड्ड्यावर त्यांनी एक धाड घातली। आता स्वयंघोषितच धाड ही म्हणावी लागेल, कारण ही काही धाड नव्हती। मला एखाद्या विनोदी नाटकाचं ते एक पात्र वाटलं, नितेश राणे एक पात्र वाटलं आणि तो संबंध मला एक प्रयोग वाटला एखाद्या विनोदी नाटकाचा। म्हणजे जणू काही शाळेत शिक्षक कसे मुलांना दरडावतात, कसे ओरडतात, कशा प्रकारे धाक दाखवतात, छडी दाखवतात, अशा प्रकारचं मला संबंध ते एक पात्र वाटत होतं। आता कणकवलीतली मुख्य बाजारपेठ म्हणजे पोलीस स्टेशन पासून मला वाटतं अवघ्या 5 ते 10 मिनिटांच्या हाकेच्या अंतरावर हा मटक्याचा अड्डा असावा। आता त्यांचं नाव काय, त्या व्यक्तीचं नाव काय, तर महादेव घेवारी। आता या महादेव घेवारी जवळपास मला वाटतं वय वर्ष यांचं पाहिलं तर नितेश राणेंच्या वडिलांच्या वयाच्या आसपासचे, म्हणजे कमी जास्त असू शकतं पण आसपासचे। आता विचार करा, तुम्ही सर्वांनी ती पाहिली असाल, ती व्हिडिओ पाहिली असाल, नसेल पाहिली तर मी दाखवायचा एक छोटेखानी प्रयत्न करेल। पण विचार करा, वडिलांच्या वयाच्या आसपासचे, जेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हापासूनचा हा मटक्याचा अड्डा। आणि धाड कधी पडते, धाड पडते 2025 मध्ये या ऑगस्ट महिन्यामध्ये। जवळपास 30 वर्ष, 30-35 वर्ष तो मटक्याचा अड्डा तिथेच आहे, ती माणसंही तीच आहेत। हा नारायण राणेंच्या मुख्यमंत्री काळातला हा मटक्याचा अड्डा उजेडात कधी येतो, हा 2025 मध्ये। उजेडात कोण आणतं, हे नितेश राणे, छोटे राणे। मला नवल वाटलं, म्हणजे चला बापाच्या वयाच्या व्यक्तीला अरेतुरेची भाषा जे काही असेल यांचे संस्कार दाखवतात, ती व्यक्ती मटका चालवते, ती व्यक्ती काय करते हा कायद्याचा भाग राहिला। बघा, पहिली गोष्ट सर्वात प्रथम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वीच मी इथे कुठेही मटक्याचं, त्या जुगाराचं, कुठेही त्या अवैध धंद्यांचं कुठेही समर्थन नाही। जर या नारायण राणेच्या या पुत्राने, नितेश राणे, जर ही चांगली कामगिरी केली असेल ना, त्याचं कौतुक देखील करेल, पण ते कौतुक असं सिलेक्टिव्ह नाही करणार, लक्षात घ्या। म्हणजे मला तुम्हाला सांगायचं हे आहे की 30 वर्षांनंतर हा माणूस तिथे जाऊन धाड टाकतो। म्हणजे कणकवलीच्या मार्केटमध्ये असलेलं, असं नाही कुठे लपून छपून असलेलं, मार्केटमध्ये, भर मार्केटच्या भागामध्ये असलेलं हे मटक्याचा अड्डा, तिथे याला अचानक याची झोपेतून जाग येते, हा अचानक उठतो आणि ह्याला आठवतं, अरे अशा ठिकाणी एखादा मटक्याचा अड्डा आहे, चला धाड टाकूयात। बरं, हे सगळं घडत असताना मला एक सांगा, एक साधीशी गोष्ट, मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवेल, एक साधीशी गोष्ट। ज्या वेळेस एखाद्या मार्केटमध्ये अशा प्रकारचा अवैध धंदा असेल, तिकडच्या पोलीस स्टेशनला, तिकडच्या प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला, आयकरला, या सगळ्यांना, महसूलला या सगळ्या गोष्टींची माहिती नसणार की अशा प्रकारे एक मटक्याचा अड्डा चालतोय, राजेरोसपणे चालतोय आणि तिथे लाखांचे ट्रान्झॅक्शन्स होत आहेत। ज्या प्रकारे त्या दिवशी मला वाटतं 1 लाखाची रोकड तिथे सापडली, खरं तर यांना याची माहिती नसणार। मग नारायण राणेच्या पुत्राने जावं, तिथे कॅमेरे घेऊन जावं। बरं, कॅमेरे सुद्धा, विषय कॅमेऱ्यांचा निघालाय, फक्त स्वतःचे कॅमेरेवाले होते, एकही मीडियावाला सोबत नेला नव्हता। कारण जर मीडियावाला सोबत नेला असता आणि मीडियावाल्याकडनं काही असे प्रसंग, अशी वक्तव्य कॅप्चर झाली असती, जी वक्तव्य ह्यांच्या चांगल्यात आली असती, तर मात्र, तरी एक वक्तव्य झालेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवेल, तर मात्र काहीच करता आलं नसतं। मीडियाला कुठे एडिट करणार, मीडिया लाईव्ह जाते, मीडियाला एडिट करता येणार नाही। त्यामुळे आपणच आपले एडिट केलेले व्हिडिओ तुम्ही पाहाल तर महाराष्ट्र टाइम्स या वृत्तवाहिनीवर त्यांचा एक सलग, मला वाटतं सगळ्यात मोठा व्हिडिओ महाराष्ट्र टाइम्सला दिलेला आहे त्यांनी। महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओला क्वालिटी सुद्धा आहे, तुम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या यूट्यूब हँडलला जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता, अतिशय क्लिअर आहेत। पण महाराष्ट्र टाइम्सने मला काही त्यांचे व्हिडिओ वापरायला परवानगी दिली नाही। जे काही असेल, आभार, तरी सुद्धा महाराष्ट्र टाइम्सचे आभार। मी इकडून तिकडून छोटे छोटे व्हिडिओ मागवले, पण लक्षात घ्या, महाराष्ट्र टाइम्सच्या याच्यावर चुकून माकून एक वाक्य आलेलं आहे आणि ते वाक्य असं आहे, ज्यावेळेस ही धाड घातली गेली, साहेब आम्ही तुमचीच माणसं आहोत,
आता हे जसं हे वाक्य आलं तिथे अनेक कट मारले गेले, पण चुकून मठाच्या पेजवर, मला वाटतं मठाच्या पेजवर जर तुम्ही तो व्हिडिओ पाहाल, अगदी मला वाटतं 10-12 मिनिटांचा तो व्हिडिओ असावा, 12 ते 15 मिनिटांचा, त्याच्यात 3 मिनिटे 20 सेकंदावर तुम्ही थांबवा तो व्हिडिओ आणि तिथे पहा तुम्हाला साहेब आम्ही तुमचीच माणसं अचानक कट मारलेला आहे. कटमध्ये ते शब्द राहिलेले आहेत, पुढचे शब्द त्यांनी मात्र घेतलेले नाहीत. यासाठी लाईव्ह मीडिया नेलेली नव्हती. मी एक छोटेखानी प्रयत्न केलाय, तो एक कट तुम्हाला ऐकवायचा प्रयत्न करतो, पहा. काय लिहिताय तुम्ही? बोल ना, तोंडाने बोल ना, काय चाललंय सांग तरी. जुगार आकडे लिहितायत ना, कोणाच्या ऐकाने लिहिताय, कोणाच्या आशीर्वादाने लिहिताय, काय चाललंय? काय रे? काय शेवट? काय तू आलो नसतो तर तू शेवट केला असतास का रे? तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही? तुमची आणि हे चालू. आता विचार करा, बसलेला माणूस स्पष्टपणे भर कॅमेऱ्यावर सांगतोय कारण शूटिंग चालू आहे तिथे, भर प्रशासनासमोर सांगतोय कारण पोलीस अधिकारी उपस्थित आहेत तिथे, म्हणतोय साहेब आम्ही तुमचीच माणसं आहोत. काय राहिलं त्या धाडीचं? म्हणून म्हटलं हे विनोदी पात्र आणि विनोदी हा प्रयोग चालू होता तिथे संबंध. बरं, या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे. अचानक या महादेव घेवारींच्या त्या मटका अड्ड्यावर वगैरे धाड पडलेली नाही. याला एक पार्श्वभूमी आहे टेंडर्सची. आता महादेव घेवारींचा मुलगा हा कुणासोबत असतो, कुठल्या भाजपच्या बड्या नेत्यासोबत तिथे असतो, कुणासोबत तो काम करतो आणि त्यानंतर कशा प्रकारे या सगळ्याला टेंडर्सची पार्श्वभूमी आहे. टेंडर मागे घेतले नाहीत म्हणून एक मनामध्ये राग आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या महादेव घेवारींच्या म्हणजे त्यांच्या मुलाच्या ह्या टेंडर्सच्या भानगडीतून महादेव घेवारींच्या या मटका अड्ड्यावर इथे धाड पडते. या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे. असंच कोणतरी उठतंय धाड मारतंय असं होत नाही. या धाडी फार विचार करून मारले जातात, याच्यात स्पर्धक शोधले जातात. बरं, या सगळ्यामध्ये बरं म्हणजे स्पर्धकचा तुम्हाला मी अर्धवट विषय सोडणार नाही. स्पर्धक म्हणजे समजा एखादा मोठा स्पर्धक असेल, त्याला लहान स्पर्धक स्पर्धा देत असेल तर अशा प्रकारच्या धाडींच्या मार्फत सुद्धा स्पर्धक संपवले जातात, स्पर्धक वाढवले जातात, अनेक गोष्टी असतात याच्यामध्ये. बरं, हे सगळं कोण सांगतायत? हे सगळं स्वतः नितेश राणे सुद्धा सांगतायत. ते म्हणतायत की 1 लाखाचा हप्ता 2 लाखांवर गेला. बरं, मला नवल वाटतं ज्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात ते स्वतः पोलिसांवर आणि पोलीस प्रशासन गृह खात्याच्या अंतर्गत येतात. गृह खातं सांभाळतात देवेंद्र फडणवीस. हे नितेश राणे स्वतः देवेंद्र फडणवीसांवर प्रश्नचिन्ह उभे करतायत. ते काय म्हणतायत? 1 लाखाचा हप्ता आता 2 लाखांवर गेला. आणि याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतोच, पण याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो की जे इतरांना जो संदेश गेलेला आहे, इतर बुकींना, इतर मटक्यावाल्यांना जो संदेश गेलेला आहे, प्रत्येकाने आता आपले हप्ते वाढवून द्यायचेत की काय. म्हणजे पहिल्याच ठेस दुसरा शहाणा पुढचा शहाणा म्हणतात ना, तीही गत दिसते मला. आपण आपल्याच गृहमंत्र्यावर हे क्वेश्चन मार्क उपस्थित करताय नितेश राणे. 1 लाखाचा हप्ता 2 लाखांवर. खरं तर एक गोष्ट तुम्हाला मी माझ्या मनातली सांगतो, पोलीस प्रशासनावर हा माणूस कायम आगपाखड करत असतो. हा कायम आपला बॉस सागर बंगल्यावर अशा ठिकाणी बदली करू की जिथून तुम्हाला घरी फोन लावता येणार नाही. पोलीस काय करणार? पोलिसांवर अरेतुरीची भाषा. या पोलिसांनी ठरवलं ना, हे बुकी, आता माझ्या तोंडात ते शब्द येत होते, हे बुकी जाऊ द्या, मी ते शब्द थांबवतो. मला ह्या ओपन माध्यमावर हे शब्द वापरता येत नाही. पोलिसांनी जर ठरवलं ना तर हे बुकी पैदा सुद्धा होऊ शकत नाहीत. लक्षात घ्या, ज्या पोलिसांवर आपण संशय निर्माण करताय, 1 लाखाचे 2 लाख, सगळ्यात प्रथम ज्यावेळेस हे पोलीस यांना अटक करतात, यांना पकडतात, यांना सजा द्यायचा प्रयत्न करतात, तशी कलम टाकतात FIR मध्ये, त्यावेळेस यांना सोडवायला तुमचेच राजकारणी तिथे पोलीस ठाण्यांमध्ये असे खुर्च्या उघडत बसलेले असतात. हे लक्षात घ्या. पोलिसांवर प्रश्नचिन्ह नंतर तयार करा आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह तयार करून तुम्ही गृह खात्यावर आणि पर्यायाने तुमच्याच देवेंद्र फडणवीसावर हे प्रश्नचिन्ह तयार करताय. जरा पहा काय म्हणाले 1 लाखाचा हप्ता 2 लाखावर. पोलिसांना सांगून सुद्धा मटक्याचे अड्डे बंद होत नाहीत. उलट पोलिसांनी 1 लाखाऐवजी 2 लाख हप्ता केला असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन, त्या व्यक्तीबद्दल मी कणकोली पोलीस स्टेशनला 4 महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली की हा असा असा व्यक्ती आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो, ह्या गोष्टी बंद करा. काही झालेलं नाही. उलट मी बोलल्यानंतर 1 लाखाचे 2 लाख करून घेतले. अशा प्रकारे 1 लाख 2 लाखाचे विषय काढून यांनी फडणवीसांच्या तोंडातच एक चपराक दिलेली आहे. सणसणीत चपराक असंच म्हणता येईल.
आता मी तुम्हाला पुढचा एक व्हिडिओ दाखवतो, ज्या व्हिडिओमध्ये मी याला का कॉमेडी व्हिडिओ म्हणतो आणि खरं तर धन्यवाद मानावेसे वाटतात अशा प्रकारचा कॉमेडी व्हिडिओ महाराष्ट्राच्या जनतेला दाखवल्याबद्दल. गेल्या कित्येक दिवसांपासून काही सिरियस व्हिडिओ चालले होते राहुल गांधींचे, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पूर्णपणे नागवं करतानाचे. त्या सर्व सिरियस मनामध्ये आता कुठेतरी हा एक कॉमेडी शो आणला. तुम्हाला यांची दबंग एंट्री दाखवतो. या नितेश राणेंची अशा प्रकारे एंट्री मारली, ए बसरे खाली, ए बसरे खाली, ज्या प्रकारे ह्यांची ती भाषा होती, अरे तुरेची भाषा. आणि त्यामध्ये माहितीये का पालकमंत्री कोण आहे, म्हणजे आपण वर्गात शिक्षक कसे येतात, काय रे काय करतोय, काय लिहितोय, काय मस्ती चालली आहे, अगदी त्याच आविर्भावामध्ये. म्हणजे खरं तर ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये कुठेतरी कापायला हवेत. तुम्हाला जर वाटत असेल खरंच ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये कापायला हवेत, लिहा कमेंटमध्ये. जरा पहा ना ही दबंग एंट्री. याला खरं तर दबंग हा शब्द वापरणं कितपत योग्य मला माहित नाही, तुम्ही ठरवा. पहा. उठायला नाही कोणी, बसून राहा. ते त्या दरवाजाकडे जाऊन उभा राहा. काय चाललंय स्वतःच्या तोंडाने बोल. मस्ती चालली आहे. माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला? काय लिहितो तू? काय लिहिताय तुम्ही? बोल ना, तोंडाने बोल ना. काय चाललंय सांग तरी. जुगार आकडे लिहितायत ना? कोणाच्या ऐकाने लिहिताय? कोणाच्या आशीर्वादाने लिहिताय? काय चाललंय हे? काय रे भाई? काय शेवट? काय हे जो आलो नसतो तर तू शेवट केला असतास का रे? तुला वाटतं तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही? हे सगळं पाहत असताना मला का कुणास ठाऊक हसू येत होतं आणि तुम्हाला देखील ते नक्कीच आलं असणार. काय ती नाटकी अंदाजामधली डायलॉग बाजी, काय करतोय रे, काय लिहितोय रे, माहिती आहे का इथला पालकमंत्री कोण आहे, ही खरी गोष्ट आहे. लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस त्यांनी विचारलं माहिती आहे का इथला पालकमंत्री कोण आहे, ते सांगायचं होतं व्हिडिओमध्ये. स्वतःची प्रसिद्धी. आज खऱ्या अर्थाने जर तळ कोकणाला, कणकवली, मालवणला जर खरी कुठली समस्या असेल, युवकांची खरी कुठली समस्या असेल, ती आहे ड्रग्सची. व्यसनाधीन होत आहेत तिथले तरुण. गोव्यातनं, आता गोव्यात सरकार कुणाचं वगैरे त्या भागात मी जात नाही, पण गोव्यातनं अवैध मार्गाने येणारे हे, आता अवैध काय आणि वैध काय, तरुणांना व्यसनाधीन करणारी कुठलीही गोष्ट ही अवैधच. तिथून गोव्यातनं स्वस्तातली दारू इथे महाराष्ट्रामध्ये येते. याच्यात कुणाचे हात आहेत, पाय आहेत, हेही शोधा. कदाचित आपतेष्ट मिळतील त्याच्यामध्ये. चरस, गांजा, अगदी दोडामार्गात सुद्धा. जर दोडामार्गातून तुम्ही मला पाहत असाल, कणकवलीतून पाहत असाल, तुम्ही मला कुडाळमधून पाहत असाल, सावंतवाडीतून पाहत असाल, मालवणातून पाहत असाल, सिंधुदुर्गातून पाहत असाल, मला तुम्ही हे व्यक्त व्हा. फक्त पाहायचं नाही तर व्यक्त सुद्धा व्हायचं. तुमची ही समस्या आहे की नाही आहे. वाळू तस्करी वगैरे लांब ठेवा. आता त्या वाळूचा तुमच्या आमच्याशी थेट रोज संबंध नसतो, पण ह्या दारूचा, ह्या चरस गांजाचा हा थेट संबंध रोज असतो. आज तरुणांचे रोजगार गेलेले आहेत आणि त्या तरुणांच्या रोजगारासाठी हा माणूस तिथे जो बोलतोय त्या माणसाशी, अरे काय करतोय रे, काय लिहितोय रे, अरे तुरेची भाषा. खरं तर त्याचा धंदा ही वेगळी गोष्ट, पण ज्या प्रकारे त्या माणसाला, त्या महादेव घेवारींना अरे तुरे हा म्हणत होता, काय करतोय रे वगैरे वगैरे, म्हणजे याच्या वडिलांच्या काळापासून त्याचा मटक्याचा धंदा आहे तिथे. तेव्हा बरी कारवाई झाली नाही. पण ही अशी एकेरी भाषा कोकणात सहन होत नाही बरं का. ही अशी एकेरी भाषा कोकणात चालत नाही. अरे तुरेची भाषा ही कोकणात चालत नाही. जे काही असेल ते. महत्वाची गोष्ट सांगतो, या सगळ्यातनं काय मिळालं ह्यांना माहितीये. आता इतर बुकींना, मटक्यांना काय जायचा तो संदेश गेला आणि ह्यांना मिळाली प्रसिद्धी. बरं, हे सगळं झाल्यानंतर मटका बंद झाला का, तर नाही. मटका आजही चालू आहे. आज 3रा दिवस आहे धाड झाल्यानंतर, आजही मटका चालू आहे. आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी ही अटक झाली म्हणा, चौकशीसाठी ताब्यात घेतलं म्हणा, अटक तर होऊ शकत नाही, थेट अटक नाही त्याच्यामध्ये, चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि 2 तासामध्ये टेबल जामीन झाला. किती तासामध्ये? 2 तासामध्ये जर टेबल जामीन होतो, एखादा पालकमंत्री आपली वेळ घालवतो तिथे, एखादा कॅबिनेट मंत्री आपली वेळ तिथे घालवतो, पोलीस प्रशासनाला घेऊन जातो, 4 ठिकाणी फोन करतो, तुम्ही पाहिलं असाल. मग एवढं सगळं झाल्यानंतर याचा आउटकम काय, तर 2 तासामध्ये टेबल जामीन, सारेच्या सारे बाहेर. मग तुम्ही या सगळ्यामधून काय मिळवलं? मग मला माझा हा साधा प्रश्न आहे आणि मी जनतेकडनं काही, म्हणजे लोकांच्या कमेंट्स मधून काही प्रश्न इथे उपस्थित करणार आहे तुम्हा सर्वांच्या वतीने. माझा तुम्हा सर्वांच्या वतीने हा पहिला प्रश्न असणार आहे, ऑफलाईन खेळलात तर कारवाई आणि ऑनलाईन खेळलात तर कुठलीही कारवाई नाही. 18% GST भरा,
तीच ऑनलाईन रमी म्हणा, मग त्याला तुम्ही मटका म्हणा, काय म्हणताय ते म्हणा, नावं सुंदर सुंदर द्यायची बरं का, कारण सुंदर नावं असली की कारवाई होत नाही. म्हणजे सरकारला तुम्ही कर भराल, ती लॉटरी, ते सगळं वैध. म्हणजे ऑनलाईन खेळाल आणि मग ते विधान भवनाच्या आतमध्ये बसून जरी खेळाल तरीही चालतं. ते खेळल्यामुळे एखाद्या मंत्र्याला खेळाचं मंत्री पण दिलं जातं, इथपर्यंत परिस्थिती आहे. हा माझा पहिला प्रश्न. त्यानंतर माझा दुसरा प्रश्न आहे, वाळू माफियांविषयी कधीतरी अशा प्रकारचा एखादा कळवळीने एखादी धाड टाकल्याचा व्हिडिओ करा. हा दुसरा प्रश्न, आणि हा प्रश्न आलाय कोकणातल्या जनतेकडनं. त्यानंतर मंत्र्यांचे डान्स बार हे खुलेआम चालू आहेत. काही मंत्री विधान भवनात बसून रमी खेळतात, त्यांच्याविषयी काय, त्यांच्याविषयी कधी असे व्हिडिओ येणार, हा तिसरा प्रश्न. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक टपरीवर गुटखा मिळतो, त्यामुळे या अशा स्टंटबाजीला आम्ही काय म्हणावं आणि कशासाठी या स्टंटबाजी करता. आज महाराष्ट्राच्या टपऱ्यांवर गुटखे जे मिळतात वाढीव दराने मिळतात, म्हणजे महसूलला त्याचा काय उपयोगही नाही, थेट महसूल सरकारला मिळणारही नाही. आज तुम्ही मला सांगा कुठे गुटखा बंदी आहे खऱ्या अर्थाने, आज तुम्ही मला सांगा कुठे प्लास्टिक बंदी आहे, कुठे ते 50 मायक्रॉनचं ते लिमिट पाळलं जातं. आज खरं तर राज्यामध्ये प्लास्टिक बंदी आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला नवल वाटेल पण प्लास्टिक बंदी आहे. 50 मायक्रॉनचं लिमिट कुठे पाळलं जातं, काहीच नाही. हे सगळं फाट्यावर, ही सगळी स्टंटबाजी. आणि शेवटचा प्रश्न ज्याच्यावर मी या व्हिडिओचा शेवट करतोय, अशीच धाड जर आयोगाने, तुमच्या माझ्या भाषेतल्या चुनाव आयोगाने म्हटला मी, तुमच्या माझ्या भाषेतल्या चुनाव आयोगाने जर निवडणुकीच्या आदल्या दिवशी कोकणात टाकली असती ना, तर हे 1 लाख रुपये ह्या कुठे कवड्या रेवड्या मोजता, त्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलला लावून ते कवड्या रेवड्या मोजायची कामं नंतर केली असती. आता ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कॅश मोजायला का आणली मला खरंच नाही माहिती. त्या एका व्हिडिओत तुम्ही पहा, त्या मठाच्या यूट्यूबवर जाऊन पहा. पण त्यावेळेस जर धाड मारली असती ना, हे 1 लाख रुपये याच्या 1000 पट पैसा चुनाव आयोगाने कोकणामध्ये मोजला असता. तिथे तेवढ्या मोजायला माणसं ठेवावी लागली असती, एवढा पैसा कोकणामध्ये होता त्यावेळेस. कोकणाची खासदारकी अशीच नाही. जाऊ द्या त्या विषयात काय जावं पुन्हा. माझी मायबाप कोकणी जनता समर्थ आहे, या सगळ्या गोष्टी समजते काय झालंय कोकणामध्ये. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. व्हिडिओच्या शेवटाला पुन्हा एकदा एक गोष्ट सांगतो, कुठेही या मटक्याला, कुठेही या सगळ्या अशा धंद्यांना आपलं समर्थन नाही, पण ह्या स्टंटबाजीला मात्र कायम विरोध राहील. ही स्टंटबाजी, हे सगळे धंदे बंद व्हावेत, आणि त्यासोबत जे आपण प्रश्न विचारले तेही सारे धंदे बंद व्हावेत. पण ह्या स्टंटबाजीला, यांच्या चमकोगिरीला मात्र आपण कायम इथे उजेडात आणत राहणार. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. धन्यवाद.